हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल फार्मा स्टडीग्राम. तर आजच्या या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत रेनिन अँजिओटेन्सिन अल्डोस्टेरॉन सिस्टीम. तर याच्या अगोदर आपण या सिस्टीमवर एक शॉर्ट व्हिडिओ टाकलेला आहे ज्याच्यामध्ये 3 कंपोनंट्स प्रेझेंट असतात. पहिला तर रेनिन आहे, दुसरा अँजिओटेन्सिन आणि तिसरा आहे अल्डोस्टेरॉन. तर रेनिन हा एक हॉर्मोन आहे जे की किडनी रिलीज करत असते. अँजिओटेन्सिन हा लिव्हरपासून रिलीज होत असतो आणि तो अल्डोस्टेरॉनला ॲक्ट करून फर्दर ती सिस्टीम जी बनलेली आहे या 3 कंपोनंटपासून, तर या कम्प्लीट सिस्टीमलाच आपण रास सिस्टीम असं म्हणत असतो. तर या रास सिस्टीमच्या अंडर 3 क्लासेस येत असतात: ACE इन्हिबिटर, अँजिओटेन्सिन रिसेप्टर ब्लॉकर, डायरेक्ट रेनिन इन्हिबिटर. तर आता हे तीनही कॅटेगरीचे ड्रग्स काय करतात, या रेनिन अँजिओटेन्सिन अल्डोस्टेरॉन सिस्टीमला ब्लॉक करतील, म्हणजे जे अल्टिमेटली तिथं ब्लड प्रेशर इन्क्रीज करण्यासाठी ही सिस्टीम रिस्पॉन्सिबल राहते. जर आपण ACE इन्हिबिटर घेतला तरीही तो फर्दर ब्लड प्रेशर इन्क्रीज होण्यासाठी जे रिस्पॉन्सिबल रिझन होतं तर त्याला ब्लॉक करेल, अँजिओटेन्सिन रिसेप्टर ब्लॉकर. आणि तिसरा आहे डायरेक्ट रेनिन इन्हिबिटर. तर हे 3 कॅटेगरीचे ड्रग जर आपण यूज केले तर ते ब्लड प्रेशर डिक्रीज करण्यासाठी हेल्पफुल राहतात. तर याच्या अगोदरच्या एका शॉर्ट व्हिडिओमध्ये आपण सांगितलेलं आहे अँजिओटेन्सिनोजिन हा लिव्हरपासून रिलीज होत असतो. फर्दर रेनिन हा किडनीपासून रिलीज होऊन ॲक्ट करत असतो अँजिओटेन्सिनोजिनवर. रेनिन जेव्हा अँजिओटेन्सिनोजिनवर ॲक्ट करेल तेव्हा अँजिओटेन्सिन 1 फॉर्म होईल, पण अँजिओटेन्सिन 1 हा इनॅक्टिव्ह फॉर्ममध्ये असतो. या अँजिओटेन्सिन 1चं कन्व्हर्जन अँजिओटेन्सिन 2 मध्ये करण्यासाठी जो रिस्पॉन्सिबल एन्झाईम आहे तर तो आहे अँजिओटेन्सिन कन्व्हर्टिंग एन्झाईम, त्यालाच आपण ACE म्हणत असतो. देन अँजिओटेन्सिन 2 हा ॲक्टिव्ह फॉर्ममध्ये झाल्यानंतर तो ॲड्रेनल ग्लँडवर ॲक्ट करून अल्डोस्टेरॉन रिलीज करेल. अल्डोस्टेरॉन किडनीवर ॲक्ट करेल. देन तो किडनीमध्ये स्टिम्युलेट करेल रिॲब्झॉर्प्शन ऑफ द सोडियम क्लोराईड अँड वॉटर. जर सोडियम क्लोराईड आणि वॉटरचं रिॲब्झॉर्प्शन झालं तर ब्लड प्रेशर हा इन्क्रीज होत असतो. तर हे आपण अगोदरच्या व्हिडिओमध्ये टाकलेलं आहे, तर तो व्हिडिओ तुम्ही नक्कीच पाहाल. त्याच्यानंतर आपल्याला हे जे क्लासिफिकेशन सांगितलेलं आहे तर ते क्लासिफिकेशनचं मेकॅनिझम ऑफ ॲक्शन अंडरस्टँड करण्यासाठी इझी जाणार आहे. तर याच्यामध्ये जे पहिली आपण प्रोसेस सांगितलेली आहे रेनिन रिलीज फ्रॉम द किडनी, ठीक आहे. सो हा जो क्लासिफिकेशनचा टाईप सांगितलेला आहे डायरेक्ट रेनिन इन्हिबिटर. जर किडनीपासून हा रेनिन जर रिलीज झाला नाही तर तो अँजिओटेन्सिन सोबत ॲक्ट करणार नाही आणि अँजिओटेन्सिन 1 फॉर्म होणार नाही. म्हणजेच रेनिनचं रिलीज हे आपण डायरेक्टली इनहिबिट्स केलं तर ब्लड प्रेशर हा इन्क्रीज होणारा तिथे डिक्रीज करण्यासाठी रिस्पॉन्सिबल राहत असतो. नाही, त्याच्यानंतर सांगितलेलं आहे अँजिओटेन्सिन रिसेप्टर ब्लॉकर. तर या स्टेपमध्ये इथे आपण काय सांगितलेलं आहे, अँजिओटेन्सिन 1 हा जेव्हा फॉर्म होत असतो पण तो इनॅक्टिव्ह फॉर्ममध्ये असतो. इनॅक्टिव्ह फॉर्मचा ॲक्टिव्ह फॉर्ममध्ये कन्वर्ट करण्यासाठी अँजिओटेन्सिन कन्वर्टिंग एन्झाईम हा रिस्पॉन्सिबल राहतो. पण सपोज हा एक अँजिओटेन्सिन रिसेप्टर आहे, जर एखादा ड्रग आपण घेतला आणि त्याने जर हा रिसेप्टर ब्लॉक केला तर फर्दर जी ब्लड इन्क्रीज होण्याची प्रोसेस आहे तर ती होणार नाही. म्हणजेच काय की आपल्याला हा जो अँजिओटेन्सिन रिसेप्टर आहे तर त्याची ॲक्शन्स ब्लॉक करायची. याच्या आधी आपण सांगितलेलं आहे ड्रग आणि रिसेप्टर या दोघांचं कॉम्बिनेशन किंवा इंटरॲक्शन झाल्याशिवाय आपल्याला कुठलाही इफेक्ट हा भेटत नसतो. जर आपण हा रिसेप्टरच ब्लॉक झाला तर त्या अँजिओटेन्सिनची जी ॲक्शन आहे ब्लड इन्क्रीज करण्यासाठीची तर ती ॲक्शन आपल्याला भेटणार नाही. आणि या रिसेप्टरला ब्लॉक करण्यासाठी जे आपण एजंट्स यूज करत आहे तर ते आहे लोसार्टन, टेल्मेसार्टन. जेवढे हे सार्टन कॅटेगरीचे ड्रग्स आहेत तर ते अँजिओटेन्सिन रिसेप्टर ब्लॉक करण्यासाठी हेल्पफुल असतात. देन नेक्स्ट कॅटेगरी आहे अँजिओटेन्सिन कन्वर्टिंग एन्झाईम इन्हिबिटर. तर इथे आपण सांगितलेलं आहे इनॅक्टिव्ह अँजिओटेन्सिन 1चं कन्वर्जन अँजिओटेन्सिन 2 मध्ये होत असते आणि त्याला हे कन्वर्जन करण्यासाठी ACE हा एन्झाईम रिस्पॉन्सिबल राहतो. जर आपण या एन्झाईमला इन्हेबिट केलं तर फर्दर हे जे काही प्रोसेस आहे तर त्या सर्व प्रोसेस इन्हेबिट होतात आणि अल्टिमेटली आपला जो ब्लड प्रेशर आहे तर तो डिक्रीज होण्यासाठी रिस्पॉन्सिबल राहतो. तर एकदम साधं सिंपल वेने आपण पाहिलेलं आहे मेकॅनिझम ऑफ ॲक्शन. ACE इन्हिबिटर म्हणजेच काय की हे जे सेकंड स्टेपमध्ये दिलेला एन्झाईम आहे त्याला इन्हिबिट्स करेल. अँजिओटेन्सिन रिसेप्टर ब्लॉकर म्हटलं तर अँजिओटेन्सिन जे रिसेप्टर असतात तर त्याची ॲक्शन ब्लॉक करून आपल्याला ब्लड प्रेशर हा डिक्रीज करायला जमेल. आणि नंतरचं दिलेलं आहे डायरेक्ट रेनिन इन्हिबिटर. हे जे पहिली स्टेप दिलेले आहे रेनिनचं रिलीज फ्रॉम द किडनी तर ते कम्प्लीट स्टॉप होणार आहे आणि आपलं ब्लड प्रेशर हे डिक्रीज होणार आहे. थँक्यू फॉर वॉचिंग माय